भगवंताचं नामच इथं फक्त सारातलं सार आहे. मग तुकोबाराय म्हणतात की इथं सारातलं सार जर भगवंताचं नाम आहे, तर एका व्यक्तीने प्रश्न केला, तुकोबाराय, शास्त्राने आम्हाला यज्ञ या क्रिया हे सांगितलेलंच आहे, कशासाठी? भगवत प्राप्तीसाठी. भगवत प्राप्तीसाठी जशी नामसाधना सांगितली, तसं शास्त्राने यज्ञ या क्रिया व्रत वैकल्य इत्यादी कर्म सांगितलेत. मग ते सोपं नाहीत का? ते केल्याने भगवंत प्राप्त होऊ शकतो का? तर तुकोबाराय किंवा शास्त्र जरी सांगत असलं, यज्ञ या क्रिया जप तप अनुष्ठान तीर्थ व्रत वैकल्य हे केल्याने भगवत प्राप्ती होतेच, ही शाश्वती मात्र शास्त्राने दिलेली नाही. तुम्ही व्रत वैकल्य कराल, परंतु त्याने भगवत प्राप्ती कधी होईल, केव्हा होईल हे माहिती नाही, आणि होईलच का याचीही शाश्वती शास्त्राने दिलेली नाही. परंतु संत म्हणतात, संत काय म्हणतात? संतांनी यावर विचार केला. सर्व संत त्यांनी विचार केला, ज्या वेळेस जो आपला अज्ञ जीव आहे किंवा जो निरक्षर वर्ग आहे, ज्याला लिहिता वाचता येत नाही, त्याला भगवत प्राप्ती करायची असेल, तर मग साधन कोणतं? तर मग त्यांनी शोधून काढलेलं साधन, संत एकांती बैसले सर्व सिद्धांत शोधिले, ज्ञानदृष्टी अवलोकिले, ते एक श्रीहरीचे नाम. ते एक श्रीहरीचे नाम काय आहे? फक्त आणि फक्त श्रीहरीचे नाम.